नमस्कार मंडळी, मी रश्मी आणि वेलकम बॅक. टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सध्याच्या सुरू असलेल्या लग्न सराईचे ट्रेंड्स शेअर करणार आहे. म्हणजे मेकअप, फॅशन, हेअर, ज्वेलरी, डेकोर ह्याच्यामध्ये सध्या काय काय ट्रेंड्स सुरू आहेत आणि मार्केटमध्ये वेडिंगचे काही थीम्स आहेत ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नाउ लेट्स गेट स्टार्टेड. खरं तर आज शेअर करण्यासारखं भरपूर आहे, पण मी सुरुवात करणार आहे माझ्या फेवरेट ट्रेंडपासून. तो आहे हेअरस्टाईल प्लस ज्वेलरी, असं काही मिक्स. येस, केसामध्ये ज्वेलरी घालण्याचा ट्रेंड सुरू आहे सध्या. त्याच्यामधलाच एक ट्रेंड आहे तो म्हणजे ब्रेड ज्वेलरी. साऊथ इंडियन स्टाईलमध्ये तर आपण यापूर्वी पाहिलेलंच आहे की केसामध्ये कशा प्रकारे ते पिन्स अटॅच करतात. पण आता मार्केटमध्ये सुंदर सुंदर ब्रेड ज्वेलरी आलेले आहेत. तुम्ही अंबानी वेडिंग तर पाहिलंच असेल, त्याच्यामध्ये ब्राइड्सने किती सुंदर ब्रेड ज्वेलरी वेअर केली होती. मी ते काही रेफरन्स इमेजेस शेअर करेन जेणेकरून तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की ब्रेड ज्वेलरी म्हणजे नक्की काय असतं आणि त्याच्यामध्ये आपण किती वेगवेगळ्या प्रकारे इनोव्हेशन्स आणू शकतो. जे मी स्टाईल तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे ते सगळ्याच्या मिळत्या जुळत्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, नक्की चेकआउट करा. नेक्स्ट आहे बन ज्वेलरी. म्हणजे जो आपण आंबाडा घालणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टाईलच्या मेटॅलिक ज्वेलरी आलेल्या आहेत आणि त्या वेअर केल्यानंतर खूपच सुंदर वाटतात. त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी अवेलेबल आहेत, खूप सारे इनोव्हेशन्स करता येऊ शकतात आणि आता फ्लावर्सच्या ऐवजी ह्या ज्वेलरीला जास्त प्रेफरन्स दिला जातोय. त्याच्यामुळे तुम्ही फक्त पारंपरिकच नाही तर एक वेस्टर्न लुक सुद्धा क्रिएट करू शकता. तुम्हाला रिसेप्शनला जर एखादी वेस्टर्न हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही या बनचा आणि ह्या हेअरस्टाईलचा वापर करू शकता. आणि या ब्रेड ज्वेलरी किंवा या बन ज्वेलरी सोबतच अजून एक पीस ऍड झालेला आहे, तो म्हणजे इयर चेन्स. ऍक्च्युली इयर चेन्स आधी पण अवेलेबल होत्या आणि आता सुद्धा त्यांचा जास्त ट्रेंड सुरू झालेला आहे. जर तुम्हाला एक मिनिमलिस्टिक लुक तयार करायचा असेल तर तुम्ही हे तिन्ही एकत्र न वापरता एक सिंगल पीसचा वापर करून एक मिनिमलिस्टिक लुक क्रिएट करू शकता. आणि मिनिमलिस्ट मध्ये मी अजून एक ट्रेंड ऍड करेन, तो म्हणजे आहे लेअर ज्वेलरी. आतापर्यंत आपण वेस्टर्न लेअर ज्वेलरी पाहिली होतीच, पण आता एथनिक आणि पारंपरिक लुक असलेल्या लेअर ज्वेलरी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये 3, 4, 5 अशा प्रकारचे लेयर्स असतात आणि मधोमध छान सुंदर आणि मोठे असे पेंडंट्स लावलेले असतात. त्याच्यामध्ये मोती आहे, हिरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, सोबतच चंद्रकोर सुद्धा ऍड केलेले आहे. तर ते सुद्धा घातल्यानंतर खूप छान लुक क्रिएट करता येतो. सोबतच मॅचिंग इयरिंग्स असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही वेस्टर्न प्लस पारंपरिक एथनिक असे लुक्स क्रिएट करू शकता. नेक्स्ट फॅशन कॅटेगरीमध्ये एक छान ट्रेंड आलेला आहे. तुम्ही आदितीराव हैदरीला पाहिलं असेल किंवा लेटेस्ट जे वेडिंग झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ब्राइड्सने ना खूप असे हेवी लेहेंगाज किंवा त्याच्यावरती खूप सारं वर्क असलेले असे लेहेंगा किंवा अशी साडी न निवडता अशी मेटॅलिक लुक असलेली, ज्याला टिश्यू साडी सुद्धा म्हणतात किंवा टिश्यू मटेरियल मध्ये असलेले आउटफिट्स तुम्ही म्हणू शकता. हे जे लुक्स त्यांनी जे क्रिएट केलेले आहेत ते सुद्धा बघायला खूप छान वाटतात आणि ह्याच्यामध्ये मी म्हणेन एक ना अशा वेगळ्या प्रकारची एक सादगी ह्या पूर्ण लुकमध्ये येते, कारण ह्यामध्ये त्यांनी टिश्यू मटेरियल पासून बनवलेले आउटफिट्स तर वेअर केलेले आहे, सोबत खूप सुंदर अशी मिनिमलिस्ट ज्वेलरी वेअर केलेली आहे. हा झाला एक पार्ट. आणि ह्याच्यामध्येच अजून एक ट्रेंड आहे. अंबानी लग्नामध्ये तुम्ही पाहिलं असेल की किती सुंदर आणि कलरफुल लेहेंगाज आणि आउटफिट होते त्यांचे, पण त्यांची जी ज्वेलरी होती ना ती खूपच सटल होती. म्हणजे अगदी जर भरलेला आउटफिट आहे, भरपूर कलर्स आहेत आउटफिटमध्ये, तर तशाच प्रकारची ज्वेलरी वेअर न करता खूप सटल कलर असलेली काम फील करणारी, ज्याला आपण न्यूड ज्वेलरी म्हणतो, ज्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स येतात. एम्ब्रिल ग्रीन झाला, ब्लू कलर झाला, येलो टोन असलेला झालेला, गोल्डन टोन असलेला ज्वेलरी बेसिकली वेअर केलेली आहे. सो हा सुद्धा एक छान ट्रेंड वाटतो. न्यूड मेकअप, न्यूड ज्वेलरी, आउटफिट खूप सुंदर सुंदर बोल्ड कलरमध्ये. तो हा जो एक ब्राईडचा लुक आहे ना तो पण एक छान वाटतो. सोबतच मला हा आदिती हैदरीने जो वेअर केलेला लुक होता ना तो सुद्धा मला लुक आवडलेला आहे. सो सध्या मार्केटमध्ये हे 2 ट्रेंड सुरू आहेत. तुम्हाला याच्यापैकी कुठला लुक आवडलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे झालं मेकअप, फॅशन, हेअरस्टाईल, आउटफिट्स ह्या सगळ्याबद्दल. आता थोडंसं लग्न, डेकोर, थीम्स ह्याच्याबद्दल बोलूया. सध्या मार्केटमध्ये ट्रेंड सुरू आहे तो आहे मायक्रो वेडिंग किंवा इंटिमेट गॅदरिंग म्हणू शकतो आपण. म्हणजे कमीत कमी लोकांमध्ये वेडिंग सेलिब्रेशन पार पाडणं. जसं तुम्ही आलिया भट्टचं बघितलं, ऑफकोर्स तेव्हा कोविड पिरियड जरी असला तरी आपण तो एक युनिक एक्सपिरियन्स घेतलेला आहे. म्हणजे माझ्या घरी कोविड काळामध्ये 2 लग्न झालेली आहेत आणि अगदी 50-50 माणसांमध्ये हे लग्न पार पडलेलं आहे. आणि माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळजवळ 1000 एक माणसं होती.
म्हणजे हा एक्सपिरियन्स मी जवळून घेतलेला आहे, त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. अर्धवट रेडी झाली होती मी, काही ज्वेलरी सुद्धा घातली नव्हती, फक्त माझा मेकअप आणि हेअरस्टाईल झाली होती आणि अशाच अवस्थेमध्ये मला येऊन मंडपामध्ये उभं राहावं लागलं. त्या विधी सुरू असताना मला जेव्हा कानामध्ये, माझ्या गळ्यामध्ये, पायामध्ये जोडवं घालणं हे सुरू होतं साईड बाय साईड, तर खूप असा सावळा गोंधळ झाला होता. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी ना सध्या मायक्रो वेडिंग किंवा इंटिमेट गॅदरिंग, फक्त आपल्या जवळच्याच लोकांमध्ये हा सोहळा पार पाडणं हे सध्याचं ट्रेंडमध्ये आहे. कारण आताची पिढी आहे ना, त्याला खूप जास्त अशी धावपळ नको आहे, खूप जास्त गडबड गोंधळ नको आहे, फक्त शांत सुंदर असा सोहळा हवा असतो. आणि याच्यामध्ये काय असतं, गेस्ट लिस्ट स्मॉल असल्यामुळे आपल्या प्रत्येक गेस्टवरती आपल्याला व्यवस्थित लक्ष देता येतं. एक जास्त पर्सनलाइज टच असतो ह्या लग्नामध्ये, एक युनिक एक्सपिरियन्स तर राहतोच आणि जे सगळ्या विधी असतात, हा सगळा सोहळा असतो जास्त मिनिंगफुल वाटायला लागतो. नेक्स्ट ट्रेंड आहे सस्टेनेबल अँड इको फ्रेंडली वेडिंग, जे माझं खूप फेवरेट आहे. मला अशा प्रकारचे वेडिंग्स खूप आवडतात ज्याच्यामध्ये इको फ्रेंडली टच असेल. हा एक ट्रेंड नसून हा एक प्रकारची मुवमेंट आहे, जी आपल्या सगळ्यांनी एक एक पाऊल पुढे येऊन सुरू केली पाहिजे. अँड आय एम हॅपी की आता जे येणारे कपल्स आहेत, ज्यांचे तर लग्न होणार आहे, ते अशा प्रकारचं ऑप्शनला जास्त प्रेफरन्स देत आहेत. त्यामध्ये काय होतं, इको फ्रेंडली व्हेन्यूज असतं, एखादं गार्डन असतं किंवा एखादी आमराई असते, झिरो वेस्ट कॅटरिंग येतं, जे प्लास्टिकची फ्लावर्स न वापरता तुम्ही जे लोकल सीझनल फ्लावर्स असतील, जे रिअल फ्लावर्स असतील ते यूज केले जाते. त्यामुळे ह्याच्यामध्ये ना एक फ्लावर्सचा फ्रेग्रन्स असतो ना, हा पण तुम्हाला एक छान एक्सपिरियन्स देतो रॅदर दॅन प्लास्टिकचे फ्लावर्स. आणि ह्याच्यामुळे आपल्या जे लोकल बिझनेसेस आहे ते सुद्धा छान ग्रो होतात. नेक्स्ट आहे अपसायकल किंवा रिसायकल एलिमेंट्स, जस्ट लाईक इन्व्हिटेशन कार्ड्स. सध्या हे पण खूप ट्रेंडमध्ये आहे की इन्व्हिटेशन कार्ड आपण पेपरवरती न छापता आपण डिरेक्टली ऑनलाईन सगळ्यांना इन्व्हिटेशन देऊ शकतो, पर्सनली कॉल करू शकतो, जेणेकरून पेपर वेस्टेज जे आहे ते वाचेल. किंवा तुम्ही जे रिसायकल पेपर असतात किंवा बनाना लीव्स असतात त्याचे सुद्धा कार्ड्स जे आहेत ना, आता खूप मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये आहेत. नेक्स्ट ट्रेंड आहे विंटेज थीम. काही सध्याच्या ज्या लेटेस्ट वेडिंग आहे त्याच्यामध्ये असं सुद्धा पाहण्यात आलेलं आहे की विंटेज थीमचा यूज केलेला आहे. फुलांच्या माळा आहेत, ओल्ड स्टाईलचे जे आर्किटेक्चर आहे ना त्याचा वापर केलेला आहे. लाईक पिलर्स जे जुन्या काळामध्ये असायचे तशा प्रकारचे पिलर्स वापरलेले आहेत. वेगवेगळ्या धातूंचा यूज केलेला आहे. पितळेचे जे हंडे असायचे पूर्वी किंवा जे तपेले असायचे पितळेचे, तांब्यापासून जे बनवलेले, त्याचा वापर सध्या वाढलेला आहे डेकोरेशन करण्यासाठी. तर हे होते सध्याचे लेटेस्ट वेडिंग ट्रेंड्स आणि ह्या सगळ्याचे रेफरन्स इमेजेस मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. सोबतच काही मला रेफरन्स लिंक जर मिळत असतील तर त्या सुद्धा मी तुमच्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेल्या आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.